हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण आता एक क्विक ट्युटोरियल बघणार आहोत नवरात्री विशिंग पोस्टबद्दल. तर मी काही ग्रीटिंग्स बनवलेले होते. तर माझ्या एका सबस्क्रायबर दीदीनी मला विचारलेलं होतं की हे ग्रीटिंग्स कशा प्रकारे बनवले कॅनवामध्ये. तर त्यावरतीच आता आजचा आपला हा एक क्विक ट्युटोरियल असणार आहे. तर इथे बघा, हा माझा फोल्डर आहे आणि यामध्ये मी माझ्या चॅनलशी रिलेटेड काही ऑफर काढलेल्या होत्या. तर त्यासंबंधीचे हे एक झटपट बनणारे ग्रीटिंग्स मी रेडी केले, जे सोशल मीडिया पोस्टला शेअर करतात ना. तर इथे बघा, बॅकग्राऊंडसाठी मी इथे सर्च केलं होतं वॉटर कलर, आणि इथे आपण एलिमेंट्समध्ये जर सर्च केलं वॉटर कलर तर वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमधले वॉटर कलर बॅकग्राऊंड्स आपल्याला मिळणार आहेत ग्राफिक्समध्ये. तर फेस्टिवलला लक्षात घेऊन आपण त्या प्रकारचा बॅकग्राऊंड निवडू शकतो. जसं आता आपला हा नवरात्रीचा फेस्टिवल आहे, तर त्याच हिशोबाने मी तसेच कलरफुल बॅकग्राऊंड इथे घेतलेले होते जे त्या फेस्टिवलला सूट होतील. त्यानंतर इथे आहे ही मंडाला आर्ट. तर हे जे मागे तुम्हाला ही डिझाईन दिसते, यातल्या प्रत्येक एलिमेंट आपण इथे सर्च करून घेणार आहोत. तर ही इथे मंडाला आर्ट बऱ्याचशा डिझाईन्समध्ये यूज केली जाते आणि ती खूप ट्रेंडिंग आहे आणि छान दिसायला पण खूप सुंदर. तर इथे मंडाला आर्ट लिहिलं की बघा वेगवेगळ्या प्रकारचे मंडाला आर्ट डिझाईन्स तुम्हाला इथे एक्सप्लोर करायला मिळतील आणि खूप छान छान पोस्ट्स आपण तयार करू शकतो या आर्ट्सच्या हेल्पनी. त्यानंतर हा जो मधला देवीचा पिक आहे, सिम्पली इथे जर नवरात्री लिहिलं तर नवरात्रीशी संबंधित भरपूर एलिमेंट्स आपल्याला मिळतात. तर ही बघा पिक मला तिथे सापडलेली आहे आणि बाकीच्या पोस्टमध्ये मी हे देवीचे डोळे पण यूज केलेले आहेत. शुभ नवरात्री लिहिलेले एलिमेंट्ससुद्धा इथे आहेत. तर बऱ्याच एलिमेंट्सचा वापर आपण करू शकतो. ते मी काही 7-8 ग्रीटिंग्स बनवलेले, फक्त त्यांचा बॅकग्राऊंड कलर मी चेंज केला. आणि ही जी फोटो आहे ना, ही पिंटरेस्टवरनं घेतलेली आहे. आणि हे जे फॉन्ट्स आहेत, जसं आपण एलिमेंटमधनं नवरात्रीचा फॉन्ट घेतला, त्यानंतर बाकीचे फॉन्ट्स मी ChatGPTकडनं स्त्रोत लिहून घेतले. आणि हे जे आहे हे मी गुगल इनपुटला जाऊन त्याला मराठीत कन्वर्ट केलं. तर ते कसं बघा, गुगलला गेलो, गुगल इनपुटमध्ये या टूलमध्ये गेलो, त्यानंतर इंग्लिशचं मराठी केलं आहे आपण आणि सिम्पली इंग्लिश टाईप केलं की इथे मराठीमध्ये आपल्याला ते कन्वर्ट करून मिळतं. आणि इथूनच आपण त्याला कॉपी करून कॅनवावर जाऊन पेस्ट करायचं. खूप सोपं आहे आणि पण याचा यूज आपण खूप छानरित्या करू शकतो. कुठलीही लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो, इंग्लिश टू मराठी, इंग्लिश टू हिंदी. तर तिथून मी लिहून कॉपी केला आणि इथे येऊन सिम्पली पेस्ट केलं. तर याचं आपल्याला फक्त चेंज करायचं आहे फॉन्ट स्टाईल. तर इथे देवनागरीमध्ये आपल्याला मराठीची पण भरपूर फॉन्ट स्टाईल्स मिळतात. तर त्यापैकी मी इथे यात्रा 1 यूज केलेला आहे. जेव्हा आपण ग्रीटिंग पोस्टर वगैरे बनवतो ना, तर त्यासाठी आपल्याला बोल्ड फॉन्ट्स हवे असतात, पण ते सुवाच्य देखील असले पाहिजे. तर या मराठी फॉन्ट्सबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. तर इथे बघा, तर वेगवेगळे फॉन्ट्स मी इथे ट्राय करत आहे. खूप सुंदर सुंदर फॉन्ट स्टाईल्स इथे दिलेल्या आहेत आपल्याला देवनागरीमध्ये, मराठी आणि हिंदीसाठी. बट अशा वेळेला यात्रा 1च खूप छान दिसतो, कारण की तो छान बोल्डसुद्धा आहे आणि वाचायला देखील साधा, सोपा आणि तेवढाच अट्रॅक्टिव्ह आहे. त्यानंतर आता नवरात्रीशी संबंधित आपण एलिमेंट्स इथून पिक करूया. काही आपल्याला क्रिएट करावे लागतात, तर काही इथे ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. जसं शुभ नवरात्री हा एलिमेंट ऑलरेडी तिथे आपल्याला वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे आपलं काम अगदी सोपं होतं आणि झटपट हे ग्रीटिंग्स बनवून तयार होतात. इन्फोमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की बॅकग्राऊंडचं नाव काय आहे. राईट क्लिक केलं की आपल्याला इन्फोमध्ये जाऊन चेक करता येतं. आता हा सुद्धा वॉटर कलरचा पॅच लावलेला आहे मागे, तो देखील एक सेपरेट एलिमेंट आहे. त्यानंतर देवीचे वेगवेगळे हे जे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा सगळे एलिमेंट्समधनंच घेतलेले आहेत. आणि हे सगळं मटेरियल आहे हे मी इथे एका पानावर कॉपी पेस्ट केलं आहे आणि तिथूनच मी इथे वेगवेगळ्या ग्रीटिंग्समध्ये ते वापरलेले आहेत. आता हा जो फोटो आहे देवीचा, तो मी फोटोजमधनं घेतलेला आहे, तो ग्राफिक नाही आहे, तो फोटोज आहे, रिअल फोटो. आणि हे जे कोट आहे ते सुद्धा मी जो वरचा कोट आहे ना, भक्तीचा रंग,
ते मी बघा ChatGPTकडनं असे त्याला कोट्स मागितले होते नवरात्रीशी रिलेटेड, तर त्यांनी असे विशिंग कोट्स मला दिलेले, त्यापैकी मी काहींचा वापर केला. तर इथे आपण आता एक झटपट एक ग्रीटिंग बनवूया. त्यासाठी सर्वात आधी बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करू. हवं तर एखादा ग्रेडियंट घेऊ किंवा मग एलिमेंट्समध्ये जाऊन सर्च करूया वॉटर कलर बॅकग्राऊंड. तर जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला, याबद्दल कुठलाही डार्क किंवा लाईट कलरचा बॅकग्राऊंड आपण निवडून घ्यायचा आणि त्यानुसार मग एलिमेंट्स वेगवेगळे सर्च करायचे. तर हा एक लाईट कलरचा बॅकग्राऊंड, येलो कलर कसा आहे ना, खूप फ्रेश वाटतो आणि तो सगळ्याच फेस्टिवलला शोभून दिसतो. आता एक कोट आपण इथून कॉपी करून घेणार आहोत आणि त्याला आपण इथे पेस्ट करूया. त्याची अलाइनमेंट मी व्यवस्थित करून घेते. व्यवस्थित त्याला सेट करूया सेंटरमध्ये. आता एक एलिमेंट घेणार आहोत, मंडाला आर्ट. तर कुठलंही ग्रीटिंग म्हणा, पोस्ट म्हणा, फ्लावर शिवाय इनकम्प्लीट असतं किंवा कुठल्याही अशा डेकोरेटिव्ह एलिमेंट शिवाय इनकम्प्लीट असतं. तर आता यांनाच मी जागोजागी प्लेस करते. ट्रान्सपरन्सी मी कमी केली आहे आणि कॉर्नरला न लावता मी सेंटरला साईडला प्लेस करते. आता सर्च करूया तोरण. त्याला स्मॉल करू आणि त्याचाच डुप्लिकेट करून सगळा एरिया कवर करून घेऊ वरचा. बाजूला लावायला देखील मला असे 2 तोरण हवेत. याला एका साईडला प्लेस केलं आणि त्यालाच डुप्लिकेट करून फ्लिप केलं हॉरिझॉन्टल आणि दुसऱ्या कॉर्नरला सेट केलं. आता मध्ये मला हीच अलाइनमेंट ठीक वाटते. आता नवरात्री म्हणून जेव्हा आपण सर्च करतोय तर इथे बघा आपल्याला देवीचे वेगवेगळे फोटोज मिळणार आहेत. त्यापैकी एक सिलेक्ट करूया. आपला बॅकग्राऊंड लाईट आहे त्यामुळे मला डार्क कलरच्या रंगातली देवीची फोटो हवी आहे. त्यानंतर इथे गरबा खेळणारे काही पिक्स. याला डुप्लिकेट करून एकतर आपण या कॉर्नरला लावू शकतो किंवा दुसरा फोटो देखील घेऊ शकतो. किंवा तुम्ही जर हे कोणत्या क्लायंटसाठी बनवत असाल त्यांच्या बिझनेससाठी तर त्यांचा देखील रिअल फोटो इथे लावू शकता. जसं की मी सुरुवातीला याचसाठी हे ग्रीटिंग्स बनवलेले होते आणि भरपूर लोकांची मागणी होती, तर त्यामुळे मी हे ग्रीटिंग्स त्यांना बनवून दिले. त्यांचा रिअल फोटो तिथे मी यूज केला. तर तुम्ही देखील तुमच्या बिझनेससाठी अशी ऑफर काढू शकता आणि त्यांना अशा प्रकारचे ग्राफिक्स बनवून देऊ शकता. आता यानंतर आपल्याला हवं आहे शुभ नवरात्री लिहिलेलं हे एक एलिमेंट. तर डार्क कलरचं हवं आहे कारण की आपला बॅकग्राऊंड कसा आहे, लाईट आहे, त्यामध्ये लाल रंग उठून दिसणार. आणि देवीला थोडं आणखीन ग्लो अप करण्यासाठी आपण इथे सर्च करणार आहोत येलो ग्लो. तर हे आपण सिलेक्ट करूया आणि ते आपण प्लेस करणार आहोत देवीच्या मागे. त्याचा साईज थोडा मोठा केला मी. पोझिशन केली बॅक. ट्रान्सपरन्सी जरा कमी करूया. तर हा रेडी झालेला आहे. मला वाटतं आपण कोट थोडं दुसरं घेऊया कारण की तो कोट होता दुर्गा देवीशी संबंधित. तर दुसरं घेऊया आपण. दुसऱ्या काही ओळी आहेत तर व्यवस्थित इथे आपण ॲडजस्ट करून घेऊ. आता परत एक छोटंसं एलिमेंट घेणार आहोत देवीच्या आजूबाजूला लावण्यासाठी. एकतर आपण गरबा किंवा दांडिया स्टिक घेऊ शकतो किंवा आपण पणत्या लावू शकतो, तिथे दिवे घेऊ शकतो. ठीक आहे, चला हेच घेऊया. याला डुप्लिकेट केलं आणि दुसऱ्या बाजूला देखील ॲडजस्ट केलं. तर बघा अशा प्रकारची आपण
छान सुंदर सुंदर ग्रीटिंग्स बनवून त्यांना आपण क्लायंट्सला देऊ शकतो त्यांच्या बिझनेससाठी, किंवा तुम्ही याची ऑफर काढू शकता. जशी बघा मी माझी ऑफर पोस्ट बनवली होती की मी फक्त 50 रुपीजमध्ये क्लायंटच्या फोटोबरोबर ग्रीटिंग्सला सेल करण्याचा एक ऑफर बनवला होता. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील आता दसरा आणि दिवाळीसाठी अशा प्रकारच्या झटपट ग्रीटिंग्स बनवून तयार ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.